मान तालुक्यातील दहिवडी येथील लक्ष्मण शंकर पालसांडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। दहिवडी येथील डंगारे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला। प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जय मल्हार भजनी मंडळ दरोज यांचा कार्यक्रम झाला। आपण दृश्य पाहतोय ते कार्यक्रमाचे दृश्य पाहत आहे। लक्ष्मण पालसांडे यांना काळूशेठ म्हणून सर्वत्र ओळखले जात होते। एक उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला होता। त्यांना दत्तात्रेय, अभिजित आणि अमित अशी 3 मुलं आहेत। हे सर्वजण व्यवसाय करतात। एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून लक्ष्मण पालसांडे यांची ओळख आहे। एक मनमिळावू व्यक्तिमत्व होतं। त्यांचा जनसंपर्कही खूप होता। एक प्रामाणिकपणे आणि चिकाटीने आणि जिद्दीने व्यवसाय कसा उभा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखा एक वेगळा पैलू होता। त्यांची मुलं आज व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत आहेत। प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जय मल्हार भजनी मंडळाचा हा 23वा कार्यक्रम आपण पाहूया। लक्ष्मण शंकर पालसांडे यांचं गतवर्षी काहीच्या छोट्याशा आजाराने देहावसान झालेला आहे आणि आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण असा हा कार्यक्रम आहे आणि यासाठी
मला वाटतंय कातक दररोज गावची भजनी मंडळ या ठिकाणी सेवेला उपस्थित झाले. त्यांनी मागासपासून सेवा केलेली आहे. व्यक्ती म्हणजे व्यक्तिमत्व. आमच्या दहिवडी गावामध्ये बघा राजे, आमच्या दहिवडी गावामध्ये एक काही ठराविक अशी कुटुंब आहेत. त्या कुटुंबामध्ये पाचसांड कुटुंब हे अतिशय प्रतिष्ठित, किंबहुना त्यांचं काम म्हणजे एक हॉटेल व्यवसाय, मेस आणि असे व्यवसाय करून त्यांनी आपली ऊर्जितावस्था आणली होती. यामध्ये आम्हाला माहित आहे, आमच्या बरोबर किंवा आमच्यापेक्षाही वयाने जास्त असणारे हे लक्ष्मण पाचसांडे, काळू आणि बाळू असं म्हणणारे का हो मोहनराव, काळू आणि बाळू म्हणजे हे काळू, हे दोघेही जुळे भाऊ आणि हे जुळे भाऊ त्यापैकी थोरला लक्ष्मण आपल्यात नाही, परंतु त्यांच्या स्मृतीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या वर्षानिमित्त, त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्त आपण फुलाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. या त्यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार आहे. मला वाटतं 3 मुलं आहेत ना, 3 मुलं आणि मुली, 3 मुलं असा हा त्यांचा परिवार आहे. आणि अतिशय जुन्या गवळीने मला वाटतं पाचसांडे कुटुंबाबद्दल काय जास्त सांगायला नको. आमच्या दहिवडी गावाबद्दल जे आमच्या गावाबद्दल प्रेम आहे तसंच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराज